उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त मोर्चा काढला ते हिंदी भाषेचा जी आहे त्याच्या विरोधात, परंतु आता तो मोर्चा रद्द करण्यात झालाय. तर आपली काय प्रतिक्रिया? हे पहा, 5 जुलैला जो मोर्चा होता तो सगळ्या मराठी माणसाचा मोर्चा होता. त्याच्यात आम्ही मनसे होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, शरद पवारची राष्ट्रवादी होती, काँग्रेस होती, भीम आर्मी होती, ख्रिस्ती बांधव होते आणि जे मराठीवर प्रेम करणारे म्हणजे मुंबईचे मूळ निवासी कुळी आगरी हे सुद्धा लोक त्यात सामील होते. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने दोन्ही GR म्हणजे हिंदीच्या सक्तीचा आणि त्रिभाषा सूत्राचं दोन्ही GR रद्द केले असं माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत माननीय एकनाथजी शिंदेने निर्णय सांगितला. पण तरीही एक त्याच्यात मेख त्याने अशी ठेवली की डॉक्टर नरेंद्र जाधव यांची एक समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुन्हा आम्ही विचार करू काय करायचं. आता हे नेमकी कशामुळे समिती नेमली हे काही कळायला मार्ग नाही. पण कुठल्याही परिस्थितीत इयत्ता 1ली ते 5वी तिसऱ्या भाषेची सक्ती आम्ही सहन करणार नाही. नाही, आत्ताचा हा निर्णय आलाय. आमचे सगळे मुंबईत ज्येष्ठ नेते बसतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी त्यांचा संपर्क करून इतर जे लोक आमच्या सोबत येणार होते विविध संघटनेचे त्या लोकांशी संपर्क करून मग निर्णय घेतील बा 5 तारखेला विजय मेळावा घ्यायचा नाही घ्यायचा, काय सोयीचं आहे असं होईल. अद्याप त्याची रूपरेषा अजून काही स्पष्ट झाली नाही. आताच माननीय उद्धवजीनं सांगितलं की आम्ही 1 ते 2 दिवसात बैठक घेऊन ते कळवू. भाजपला मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं म्हटलंय की अजून समितीचं जे आहे त्यांच्या काळातच होते समिती आणि आता तो रद्द केलाय, परंतु हा जे उद्धव ठाकरे त्यांच्या काळातच समिती तयार झाला होता त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मला वाटतं मग सन्माननीय एकनाथजी शिंदे त्या मंत्रिमंडळात होते, त्यांनी त्याच्या बाबत काही आपलं वेगळं मत नोंदवलं होतं का मंत्रिमंडळाच्या बैठकीत? त्यामुळे त्या निर्णयाच्या ह्याच्यापासून एकनाथजी शिंदेची सुटका कशी होईल? ते त्यावेळेस शिवसेनेत होते, उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळात होते, त्यांच्याविषयी त्यांना कोणी विचारत नाही. आणि मला वाटतं की जर एखाद्याने आपली चूक कबूल करून दुरुस्ती केली असली तर काय वाईट आहे? तो निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मग तो निर्णयात काही एकनाथजी शिंदेनं वेगळं मत मांडलं होतं का असं त्यांनी जाहीर करा ना. माझं वेगळं मत होतं त्यावेळेस उद्धवजीवर मंत्रिमंडळात राहायचं म्हणून ते म्हणतील तसं हो. आज माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जसं हो म्हणतील तसं हो. ती 2 भूमिका दोन्ही ठिकाणी एकनाथजी शिंदेच्या एकच आहे. अनेक महिन्यापासून किंवा काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणारी चर्चा होती किंवा या मोर्चाच्या माध्यमातून तरी एकत्र चर्चा होती, परंतु पुन्हा एकदा असं झाले की एकत्र आले. कोण म्हणलं एकत्र आले? कोण म्हटलं कोण एकत्र आले नाही? आत्ता उद्धव साहेबांची पत्रकार परिषद आहे का? आम्ही एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे सरकारच्या लक्षात आले. त्याच्यामुळे इथून पुढे आपण एकत्र एखाद्या गोष्टीवर लढा देऊ शकतो आज त्यांचा अर्थ होता ना. एकत्र येऊ दिलं ना असं कसं म्हणतात? एकत्र आलोच होतो ना. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या एकजुटीला पाहून निश्चित, कारण कसं आहे की शासन आहे त्यांच्याकडं, गुप्तहेर संघटना आहे त्यांच्याकडे, त्यांना अहवाल गेले असतील, विविध शहरातून अहवाल गेले असतील. त्याच्यामुळं कदाचित सरकारने हा निर्णय वापस घेतला असेल. पण समितीच्या रूपाने एक गोष्ट मागे तशी ठेवली. पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिसऱ्या भाषेची सक्ती इयत्ता 1ली ते 5वी होऊ देणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.